नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका, तसेच याला अंगणवाडी सुपरवायझर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मित्रांनो, या पेपरसाठी लागणारा जो इंग्लिश ग्रामरचा जो पोर्शन आहे, तो पोर्शन आजपासून आपण पेपरच्या माध्यमातून म्हणजे जे काही TCS पॅटर्न अंतर्गत झालेले जे पेपर आहे, त्या TCS पॅटर्न अंतर्गत झालेल्या पेपरचा आढावा घेऊन त्याच अनुषंगाने आपण सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत आणि याचा उपयोग तुम्हाला नक्कीच अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेसाठी होणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या पेपरला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे सिनोनिम. प्रश्न व्यवस्थित वाचूया. ओके. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड और अंडरलाइन वर्ड. वर्ड दिलेला आपल्याकडे हेस्टी. हेस्टी या शब्दाचा सिनोनिम म्हणजे सिमिलर वर्ड म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला शोधायचा. यासाठी 4 ऑप्शन आहेत. पहिला येतो एक्सपिडिशियस, दुसरा येतो रिस्ट्रिक्टेड, तिसरा येतो लेड बॅक आणि चौथा येतो लॉक. आता मित्रांनो, या हेस्टी या शब्दाचा अर्थ होतो एखादी गोष्ट घाईघाईने किंवा वेगानं करणं. मग घाईघाईने किंवा वेगानं करणं यासाठी आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, तो आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट, एक्सपिडिशियस. ओके. पाहूया सर्व शब्दांचे डिटेलमध्ये अर्थ, म्हणजे इतर परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. बघा, हेस्टीचा अर्थ काय होतो? सेड ऑर डन टू क्विकली, म्हणजेच काय, एखादी गोष्ट घाईघाईने करणं. बघा, सेड म्हणजे म्हणणे, डन म्हणजे कृती करणं, टू क्विकली, क्विकली म्हणजेच काय तर चपळाईने, घाईघाईने, वेगाने एखादी गोष्ट करणं, त्याला तुम्ही हेस्टी असं म्हणू शकता. सिमिलर वर्ड झाला एक्सपिडिशियस. याचाही अर्थ बघा, डन विथ स्पीड अँड इफिशियन्सी. बघा, एखादी कृती स्पीडनं, वेगानं, इफिशियन्सी कार्यक्षमतेनं एखादी गोष्ट किंवा वेगानं करणं, गतीनं करणं, त्याला एक्सपिडिशियस असं तुम्ही म्हणू शकता, वेगानं करणं. ओके. नंतर आहे रिस्ट्रिक्टेड. रिस्ट्रिक्टेडचा अर्थ बघा, अवेलेबल टू द यूज ऑफ पर्टिक्युलर ग्रुप्स. बघा, एका पर्टिक्युलर ग्रुप, एका विशिष्ट समूहासाठीच फक्त उपलब्ध असलेला, म्हणजेच असा घटक जो की प्रतिबंधित आहे, जो की मर्यादित आहे, त्याला तुम्ही रिस्ट्रिक्टेड असं म्हणू शकता. ओके. नंतर बघा, लेड बॅक. लेड बॅकचा अर्थ काय होतो? काम अँड रिलॅक्स. काम म्हणजे शांत, रिलॅक्स आरामदायक. नॉट टू वरी अबाउट एनिथिंग, कुठल्याही गोष्टीची वरी न करणारा, चिंता न करणारा जो व्यक्ती आहे, जो आरामदायक आहे, त्याला तुम्ही लेड बॅक असं म्हणू शकता. ओके. नंतर बघा, लॉक. लॉक म्हणजे बंदिस्त करणे. टू पुट समथिंग इन अ सेफ प्लेस अँड फास्टन द लॉक. एखादी गोष्ट जी सेफ प्लेसवरती म्हणजे सुरक्षित स्थळी ठेवणं आणि त्याला लॉक लावणं, कुलूप लावणं, त्याला तुम्ही लॉक असं म्हणू शकता. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. एक इडियोमॅटिक एक्सप्रेशन अधोरेखित केलेला आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन इन अ फ्लटर इन अ सेंटेन्स गिवन बिलो. इन अ फ्लटर या शब्दाला ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे. ओके. इडियम आहे म्हणजे मन आहे. या शब्दाला अंडरलाइन केलंय, त्याचा मिनिंग सापडायचा आहे. बघा काय म्हणतो, वी वर ऑल इन अ फ्लटर वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट ॲट आवर स्कूल. बघा, वी वर ऑल इन अ फ्लटर या शब्दाला अधोरेखित केलंय. ओके. 4 ऑप्शन आहेत इन अ फ्लटरसाठी. एक म्हणतो इन अ नर्वस, कन्फ्युज्ड और एजिटेटेड स्टेट. नर्वस गोंधळलेला, नर्वस म्हणजे उदास, कन्फ्युज गोंधळलेला आणि एजिटेटेड म्हणजे सतावल्याची किंवा आंदोलन करण्याच्या अवस्थेमध्ये असलेला. 2 म्हणतो इन अ काम, क्वाईट, रिलॅक्स स्टेट्स. काम शांत, क्वाईट म्हणजे सुद्धा शांत, रिलॅक्स आरामदायक स्थितीमध्ये असलेला. 3 म्हणतो हायली कॉन्फिडंट अँड पॉइज. खूप मोठा आत्मविश्वास मनाशी असणं, त्याला कॉन्फिडंट म्हणतात. आणि 4 म्हणतो नन ऑफ द अबो. मग मित्रांनो, असा प्रश्न विचारला तुम्हाला, इन अ फ्लटर या शब्दाचा जर अर्थ कळाला नाही तर सेंटेन्स वाचूया आणि मग काय निघतो का बघा. वी वर ऑल डॅश डॅश इन अ फ्लटर वेटिंग टू मीट. आम्ही वाट पाहत होतो कशाची, तर प्रेसिडेंटला भेटण्याची. कुठे, तर ॲट आवर स्कूल रॅली. मग अर्थातच शाळेची रॅली होती, त्या रॅलीमध्ये आम्ही प्रेसिडेंटला, अध्यक्षांना भेटण्याची वाट पाहत होतो. त्यावेळेला आमची मनस्थिती, त्यांना भेटल्यावर आम्ही कसं एक्सप्रेस करावं, त्यांच्यासमोर कसं प्रेझेंटेशन करावं, या प्रकारचे प्रश्न मनामध्ये होते. म्हणजेच काय होतो, आपण एका नर्वस स्टेटमध्ये होतो, उदासीनच्या अवस्थेमध्ये होते, कन्फ्युज्ड होतो आणि सतावल्याचा मन नेहमी छळत होतो, बाबा कसं भेटावं, काय नाही. मग इन अ फ्लटरसाठी आलं ऑप्शन नंबर 1. ओके. हे महत्वाचं आहे, माहिती असणं आवश्यक आहे. बघा पुढचं बघा, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आर्टिकलचा प्रश्न आहे. दे वर टू पुअर टू अफोर्ड डॅश टेलिफोन. ऑप्शन फर्स्ट म्हणतं ए आहे, दुसरं म्हणतं ॲन आहे, तिसरं म्हणतं द आहे, चौथं म्हणतं नो आर्टिकल. आता मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे बघा आपल्याकडे ऑप्शन नंबर 1. ओके. अ आलेलं आहे. आता कशामुळे आला आपण बघूया. ओके. बघा आता, दे वर टू पुअर टू अफोर्ड. ओके. आता बघा, दे वर टू पुअर टू अफोर्ड म्हणजे इतके गरीब होते ते की ते एका टेलिफोनला ते अफोर्ड करू शकत नव्हतं.
आता मित्रांनो बघा, ए किंवा यांचा वापर केव्हा करायचा? जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तू एक आहे हे सांगायचं असेल तेव्हा तुम्ही ए किंवा यांचा वापर करू शकता. आणि इथे बघा काय दिलेलं आहे मी, बिफोर कन्सोनंट बी टू झेड, बी पासून झेड पर्यंत जे सर्व काही कन्सोनंट येतात, कन्सोनंट नाही तर महत्वाचं काय तर कन्सोनंटचा त्यांचा प्रोनाउन्सिएशन येतो. बघा प्रोनाउन्सिएशन महत्वाचं. आता यच वाक्य, ओके, यच कोण आहे? कन्सोनंट मध्ये. जर मी असं म्हणलं असेल तर ऑनेस्ट मॅन, तर यच पासून सुरुवात व्हायली परंतु त्याचा उच्चार ऑनेस्ट मॅन होते. मग ऑ कशामध्ये येतो? स्वरामध्ये येतं. मग स्वरामध्ये आलं, लक्षात ठेवायचं स्वर किती येतं? इंग्लिशमध्ये ए आय हे 5 आहेत आणि मराठीमध्ये 14 आहे. अ पासून ते ऍपलचा ॲ आणि ऑरेंजचा ऑ. ते अ पासून अह तुम्हाला माहित असेल, अ आ इ उ ए ओ आहा, ऍपलचा ॲ आणि ऑरेंजचा ऑ, हे 14 आहेत. मग यांच्याप्रमाणे जर एखाद्या शब्दाचा उच्चार असेल आणि तो शब्द आपल्याला एक म्हणून दाखवायचा असेल तेव्हा तुम्ही त्याच्या समोर ॲन हे आर्टिकल वापरायचं. आता दुसरा रूल काय म्हणतो? नो आर्टिकल बिफोर ऍडजेक्टिव्ह. विशेषणासमोर आर्टिकल घ्यायचं नाही, ए घ्यायचं नाही, ॲन पण घ्यायचं नाही, द पण घ्यायचं नाही. मग केव्हा घ्यायचं? हे जेव्हा विशेषण एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल सांगत असेल तेव्हा घेऊ शकता. ॲन इम्पॉर्टंट टास्क, ओके. मग हे ॲन कुणासाठी आले? या टास्कसाठी आले. जसं की ऑनेस्ट, याच्या समोर सुद्धा ए किंवा ॲन घेऊ शकत नाही, परंतु ऑनेस्ट कुणासाठी आले? मॅनसाठी आले, म्हणून ॲन ऑनेस्ट मॅन असं घेऊ शकता. इथे अ टेलिफोन म्हणजे एक टेलिफोन म्हणजे एक वस्तू दाखवायचं होतं म्हणून इथे बरोबर आलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट बघू आता. Select the most appropriate meaning of the idiom given in bold or underline in the following question. Idiomचा प्रश्न आहे. ओके, इन द हीट ऑफ द मोमेंट, इन द हीट ऑफ द मोमेंट. पहिलं ऑप्शन बघा, सेइंग और डुईंग समथिंग विदाउट थिंकिंग ड्यू टू अँगर. सेइंग और डुईंग समथिंग, सेइंग म्हणजे म्हणणं, डुईंग म्हणजे करणं, समथिंग काहीतरी, विदाउट थिंकिंग ड्यू टू अँगर रागामुळे विचार न करता एखादी गोष्ट म्हणणं किंवा कृती करणं. दुसरा म्हणतो कीप समथिंग अवे फ्रॉम एव्हरीवन. कीप समथिंग काहीतरी लपवून ठेवणं, आहे की नाही? कीप समथिंग अवे फ्रॉम एव्हरीवन काहीतरी इतर जणांपासून अवे ठेवणं, दूर ठेवणं. थर्ड म्हणतो टू शेअर इन्फॉर्मेशन दॅट वॉज प्रिव्हियसली कन्सिल्ड. प्रिव्हियसली अगोदर, कन्सिल म्हणजे लपवणे. शब्द महत्वाचे आहेत हा. तुम्हाला इतर याच्यामध्ये पॅटर्नचे प्रश्न असतील, फिल इन द ब्लँकचे असतील किंवा पॅराजम्बल असेल एटसेट्रा, तिथे उपयोग होईल. प्रत्येक शब्दाकडे लक्षात घ्या. प्रिव्हियसली कन्सिल्ड म्हणजे अशी जी माहिती जी अगोदर कन्सिल केली, लपवलेली होती, ती माहिती सर्वांसोबत शेअर करणं म्हणजे सर्वांना वाटून टाकणं, सांगून टाकणं. चौथं म्हणतं इन अ कन्फ्युज्ड ऑर बी फडल स्टेट ऑफ माइंड. कन्फ्युज गोंधळलेला, बी फडल म्हणजे सुद्धा मनाची गोंधळलेली अवस्था. ओके, याला बी फडल सुद्धा असं म्हणतात. मग इन द हीट ऑफ द मोमेंट यासाठी ॲक्युरेट आन्सर मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, सेइंग ऑर डुईंग समथिंग विदाउट थिंकिंग ड्यू टू अँगर. रागाने एखादी गोष्ट कृती करणं किंवा समोरच्याला रागात बोलणं. आता एक्झाम्पल बघा, राजू डिडंट वॉन्ट इट बट इन द हीट ऑफ द मोमेंट ही स्लॅप्ड हिज बेस्ट फ्रेंड. बघा, राजू डिडंट वॉन्ट इट, राजूला तसं करायचं नव्हतं, राजूची तशी करण्याची इच्छाच नव्हती, परंतु इन द हीट ऑफ द मोमेंट म्हणजे विचार न करता रागाने काय केलं, त्याने त्याच्या मित्राला स्लॅप केलं म्हणजे त्याच्या गालावरती जोराची चापट मारली, तर त्याला तुम्ही इन द हीट ऑफ द मोमेंट असं म्हणू शकता. चला नेक्स्ट बघा. Out of the given option, choose the one which is the correct indirect speech of the sentence given below. बघा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन दिलेला एक पर्याय दिलाय, त्यामध्ये असा एक तुम्हाला निवडायचा आहे तो की इनडायरेक्ट स्पीच त्याचं करायचं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य. ओके बघा, आता ॲलेक्स सेड आय विल बी इन लंडन ऑन मंडे. ॲलेक्स सेड, ॲलेक्स म्हणाला की मी सोमवारी लंडनला असेल. ओके, डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आहे. बघा पहिलं ऑप्शन, Alex said that he would be in London on Monday. दुसरं, Alex says that he will be in London on Monday. तिसरं म्हणतो Alex says that he is going to be in London on Monday. आणि चौथं म्हणतो Alex says that he will be going to London on Monday. मित्रांनो, ॲक्युरेट आन्सर याचा ऑप्शन नंबर फर्स्ट. आता ते कसं आलं एकदम डिटेलमध्ये आपण पाहूया. ओके, बघा आता कसं आलं. आता Alex said, आता मित्रांनो बघा इथे बघू शकता तुम्ही, ऐकणारा असण्यास, समोरचा जर तुमच्याकडे कोणी ऐकणारा असेल, मग ॲलेक्स सेड टू सॅम, अलेक्स सॅमला म्हणाला. जर ऐकणारा असेल तिथं सॅम असतात तर सेलचं टोल्ड झालं असतं. ॲलेक्स सेड टू सॅम असेल, ऐकणारा असेल तर ॲलेक्स टोल्ड टू सॅम असं झालं असतं. नुसतं से असतं तर टेल झालं असतं. से असेल तर टेल्स म्हणजे ऐकणारा असेल त्यावेळेला, आणि ऐकणारा नसेल तर जशाला तसं राहतं. इथे ॲलेक्स सेड कुणाला सांगायला, समोर व्यक्ती आहे का? नाही, मग सेडचं सेडच राहायचं. हा रूल, हा महत्वाचा रूल लक्षात ठेवा. सेडचं सेड, से असेल तर सेज राहिलं असतं, सेज असेल तर सेज असतं. ओके, हे महत्वाचा रूल आहे, लिहून ठेवा, इम्पॉर्टंट. ओके,
आणि बघा एक रूल कळाला तुम्हाला, ॲलेक्स सेड, म्हणून हे बघा बाकीचे 3 ऑप्शन मध्ये सेजच आहे, म्हणजे हे तिन्ही कटायलेत ना, उरला फक्त एकच आपला. आणखी काय रूल बघा, रूल काय म्हणतो बघा, विल बी असेल तर विलचं काय होणार, वुड बी होणार, आणि फ्युचर टेन्सचं काय होते, बदलत नाही. सिंपल प्रेझेंटचं वाक्य असतं तर सिंपल पास झालं असतं, सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास, प्रेझेंट कंटिन्यूस असेल तर पास कंटिन्यूस झालं असतं. ओके, असे बदलाचे टेन्समध्ये बदल होतात. आता बघा काय म्हणतो, अलेक्स म्हणाला की मी सोमवारी लंडनला असेल. आता हे वाक्य तुम्हाला दुसऱ्याला सांगायचं, अलेक्स मला म्हणाला की तो सोमवारी लंडनला असेल, मग अलेक्स विलचं काय झालं, वुड बी, ठीक आहे, विलचं वुड झालं, नंतर बाकी सेम. अलेक्स सेड दॅट ही वुड बी इन लंडन ऑन मंडे. अलेक्स म्हणाला की तो सोमवारी लंडन मध्ये असू शकतो किंवा असेल. क्लिअर झालं? चला नेक्स्ट बघा, चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. ही वर्क्स व्हेरी हार्ड, ही वर्क्स व्हेरी हार्ड. ओके, पहिलं म्हणतो डज ही, दुसरं म्हणतो शुडंट ही, तिसरं म्हणतो डिडंट ही, चौथं म्हणतो डझंट ही. ओके, आता मित्रांनो बघा वाक्य आपल्याकडे ही वर्क्स व्हेरी हार्ड. काय वाक्य, ही वर्क्स व्हेरी हार्ड. ओके, आता मित्रांनो हे क्वेश्चन टॅगचे वाक्य असतात ना, सर्वात महत्वाचं काय तर वाक्य पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. वाक्य जर पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी असेल तर त्याला निगेटिव्ह नकारार्थी करायचं, क्वेश्चन टॅग त्याचा नकारार्थी होणार. ओके, आणि वाक्य जर नकारार्थी असेल, निगेटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होकारार्थी होईल. ओके, हे महत्वाचा रूल आहे. दुसरा रूल काय म्हणतो, वाक्यामध्ये जे मॉड्यूल ऑक्झिलरी असतील, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट, डू, डज, डिड, हॅव, हॅज, हॅड, हे जर असतील, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करताना इजचं काय होईल, इजंट होईल, कॅनचं काय होईल, कांट होईल, कुडचं काय होईल, कुडंट होईल, शुडचं शुडंट होईल, इजचं इजंट होईल, आरचं आरंट होईल, मस्टचं मस्टंट होईल, एटसेट्रा. मॉड्यूल ऑक्झिलरी फक्त एन अपोस्ट्रॉफी टी लागणार. दुसरा, आता 2 रूल कळाले तुम्हाला. आता तिसरा बघा काय म्हणतो, वाक्यामध्ये जर मॉड्यूल ऑक्झिलरी नाहीये तर बघायचं त्याचा टेन्स कुठला. बघा ही झाला सब्जेक्ट, वर्क या क्रियापदाला यस लागलंय म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्टची रचना आहे. मग सिंपल प्रेझेंटची रचना आहे, सिंपल प्रेझेंटचं वाक्य ही शीट असताना प्रश्न बनवायचा आहे तर काय होईल, डज होईल. आणि सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये आय व्ही यू दे किंवा प्लुरल असेल तर काय होईल, प्रश्न बनवताना डू वापरतात. इथे ही शीट आहे, क्रियापदाला यस लागले म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य, म्हणून आपल्याला इथे डज वापरायचे. आणि वाक्य पॉझिटिव्ह म्हणून निगेटिव्ह करायचे. मग बघा इथे डज आले, इथे पॉझिटिव्ह दिले, चुकलं. इथे शुड होता का मॉड्यूल ऑक्झिलरी नाहीये, चुकलं. डीड केव्हा वापरता, जेव्हा सिंपल पास्टचं वाक्य असतं, ही वर्क ईडी असतं तर आपण हे घेतलं असतं. ओके, मग इथे सिंपल प्रेझेंटचं आहे म्हणून डझंट ही, वाक्य पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं आणि डझंट ही आलंय, म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर आहे. ओके, पुढे बघा, इनकरेक्टली स्पेल्ड, चुकीची स्पेल फाइंड आउट करायची. ए म्हणतो कॅमेलियन, बी केटरपिलर, थर्ड लिझार्ड आणि चौथं स्कॉर्पियन. 3 प्रश्नांची 3 ऑप्शन आहेत, त्यांची स्पेलिंग बरोबर आहे आणि एक ऑप्शन आहे त्याची स्पेलिंग चुकीचे आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 स्कॉर्पियन, SCORPION. ओके, स्कॉर्पियन म्हणजे विंचू. बघू शकता कॅमेलियन म्हणजे सरडा, केटरपिलर म्हणजे सुरवंटाची ती अळी असते ना कोसल्यामध्ये वगैरे त्या प्रकारचे, लिझर्ड म्हणजे सरपटणार ज्याच्यामध्ये पाल येईल वगैरे एटसेट्रा. स्कॉर्पियन म्हणजे विंचू. SCORPION पाहिजे होतं, इथं PON पिऊन दिलतं, हे कटलं. ओके, नेक्स्ट बघा, select the correct active form of the given sentence. Okay, active form of the given sentence. Many types of beautiful toys were being sold by them at the market. महत्वाचं बघा आता काय म्हणतो, बस सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म, म्हणजे हे जे वाक्य दिले ना पॅसिव्ह व्हॉइसचं दिले, तुम्हाला काय करायचंय, ऍक्टिव्ह व्हॉइसचं ऑप्शन असणारं शोधायचं. बघा आता पहिलं दिले, दे हॅड सोल्ड मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ऍट द मार्केट. दुसरं, दे वर सेलिंग मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ऍट द मार्केट. थर्ड म्हणतो, दे हॅव सोल्ड मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ॲट द मार्केट. चौथं म्हणतं, दे आर सेलिंग मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ॲट द मार्केट. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 2. आता कसं आपण आलं बघू आपण. बघा सर्वात महत्वाचं काय तर सब्जेक्ट ओळखायचा, वर्ब ओळखायचा, ऑब्जेक्ट ओळखायचा आणि टेन्स कुठला वाक्यामधला ओळखायचा. आता बघा इथे वर आले आणि बिंग लागले म्हणजे हा वाक्य आहे पास्ट कंटिन्युअसचं. बघा, they were selling many beautiful toys at the market. बघा, they were selling many types of beautiful toys at the market, हे वाक्य. आता हा झाला बघा, दे झाला तुमचा सब्जेक्ट, वर्ब झाला सेल आणि मेनी ब्युटिफुल टॉईज झाला तुमचा ऑब्जेक्टचा पार्ट. आता मग बघा पॅसिव्ह करताना काय येतं, सुरुवातीला ऑब्जेक्ट, इथे बघू शकता ऍक्टिव्हचा फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, पास्ट कंटिन्युअसचा स्ट्रक्चर आहे. ओके, मग दे वर सेलिंग मेनी ब्युटिफुल टॉईज ॲट द मार्केट, ते मार्केटमध्ये सुंदर अशा टॉईज विकत होते.
पॅसिव्ह मध्ये काय तर टॉईज विकण्यात येत होत्या कुणाकडून त्यांच्याकडून म्हणून ऑब्जेक्ट सुरुवातीला झाला बघा इथे मेनी टाइप्स ऑफ ब्युटिफुल टॉईज ऑब्जेक्ट झाला ऑब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वॉज घेता येईल प्लुरल अनेक वचनी असेल तर वर घेता येईल या टॉईज अनेक आहेत म्हणून इथे वर आला बघा फॉर्मलनुसार हा नंतर काय झालं पास्ट कंटिन्युअस असल्यामुळे आयएनजी जोडला रे जोडला की समजायचं बीइंग घ्यायचं मग इथे बीइंग आलं बघा ओके इथे बीइंग आलं नंतर पॅसिव्ह वॉइस असं म्हणतो की काही होऊ द्या याच्यामध्ये 100% क्रियापदाचं तिसरं रूप असेल मग सेलचं तिसरं रूप झालंय बघा इथे सोल्ड ओके नाही सेलचं तिसरं रूप सोल्ड झालंय ओके आणि सेलिंग आता पाच कंटिन्युअसच्या रचनेमध्ये आलं या स्ट्रक्चरमध्ये बघा आणि बाकी मग बाय आणि मग देचं कन्व्हर्जन काय झालं होते ते देम झालं होतं म्हणून देमचं काय झालं इकडे कन्व्हर्जन त्यांना दे झालं म्हणून आपला ऑप्शन नंबर सेकंड हा बरोबर आहे ओके टेन्स बदलला नाही पाहिजे इथे बघा ना पहिल्या वाक्यामध्ये दे हॅड सोल्ड पास्ट परफेक्ट म्हणजे कटला परत बघा दे हॅव सोल्ड प्रेझेंट परफेक्ट होता इथे कटला दे आर सेलिंग प्रेझेंट कंटिन्युअस आर वापरला इथे म्हणजे कट कसे होतील हे बघायचं ओके नेक्स्ट बघा आता वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न मित्रांनो वन वर्ड सबस्टिट्यूटचा अ बुक दॅट कंटेन इन्फॉर्मेशन ऑन व्हेरियस सब्जेक्ट असं पुस्तक ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरची माहिती दिलेली असते त्याला काय म्हणतात पुस्तकाला काय म्हणतात एन्सायक्लोपीडिया मॅन्युस्क्रिप्ट थिसॉरस डिक्शनरी तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे त्याचा ऑप्शन नंबर फर्स्ट एन्सायक्लोपीडिया ओके बघा एन्सायक्लोपीडिया काय म्हणते अ बुक दॅट कंटेन्स इन्फॉर्मेशन ऑन व्हेरियस सब्जेक्ट असं पुस्तक ज्यामध्ये वेगळ्या विषयाची माहिती असते त्याला एन्सायक्लोपीडिया विश्वकोश असं म्हणतात नंतर आहे मॅन्युस्क्रिप्ट मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय अ कॉपी ऑफ अ बुक पीस ऑफ म्युझिक एटसेट्रा बिफोर इट हॅज बीन प्रिंटेड मित्रांनो मॅन्युस्क्रिप्टचा सरळ अर्थ होतो हस्तलिखित ओके हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलं अ कॉपी ऑफ बुक असं एक पुस्तक किंवा पीस ऑफ म्युझिक म्हणजे संगीताची अशी एक रचना ओके बिफोर इट हॅज बीन प्रिंटेड प्रिंट करण्याच्या अगोदर असलेली ही पुस्तकाची जी रचना असते किंवा जे हाताने लिहिलेलं तुम्ही कच्चं मसुदा असतो ना कच्चं लिहिलं तुम्ही एखादं पुस्तक छापतात तर सुरुवातीला हाताने तुम्ही तुमच्या नोट्स काढता एखादी पोएमचं पुस्तक काढायचे सुरुवातीला हाताने लिहिता मग हाताने लिहिलेला जो कच्चा असतो ना पेनीने लिहिलेला त्याला मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित म्हणायचं नंतर आहे थिसॉरस बघा अ बुक दॅट कंटेन लिस्ट ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस विथ सिमिलर मिनिंग अ बुक असं पुस्तक ज्याच्यामध्ये कंटेन समाविष्ट आहे लिस्ट ऑफ वर्ड शब्दांची यादी आहे फ्रेजेस आहेत वाक्प्रचार आहेत विथ सिमिलर मिनिंग आणि त्यांचे समानार्थी शब्द सुद्धा दिले त्याला थिसॉरस असं म्हणायचं डिक्शनरी बघा अ बुक गिव्हिंग द मिनिंग अँड युजली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स लिस्टेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर एबीसीडीच्या क्रमाने शब्दांची यादी असणारं त्याच्यामध्ये शब्दांचे प्रोनाउन्सिएशन उच्चार असणारं जे पुस्तक असतं त्याला डिक्शनरी असं म्हणतात ओके नेक्स्ट बघा आता आउट ऑफ द गिव्हन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फक्त एक आहे त्याची स्पेलिंग बरोबर नाही फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड म्हणजे 3ची स्पेलिंग बरोबर आहे एक असा शब्द आहे ज्याची स्पेलिंग चुकीची आहे ए म्हणतो निमोनिया सेकंड परस्युरन्स थर्ड पॅरालायसिस आणि चौथं परस्पिरेशन ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फर्स्ट निमोनिया NEUMONIA काय होतं NEUMONIA ओके हे तुमची स्पेलिंग चुकली होती करेक्ट स्पेलिंग काय ते PNEUMONIA काय ते PNEUMONIA निमोनिया माहिती ना तुम्हाला कावीळ वगैरे होतं त्याला निमोनिया असं म्हणतात ओके चला तरी अर्थ बघू आपण परस्युरन्स म्हणजे सातत्य जिद्दीनं चिकाटीनं काहीतरी करणं पॅरालिसिस म्हणजे अपंगत्व प्रमाण वगैरे पॅरालिसिस तुम्हाला डिसीज माहित असेल त्याप्रमाणे परस्पिरेशन म्हणजे तर उत्सर्जन वगैरे आपण म्हणू शकतो की नाही रिस्पिरेशन परस्पिरेशन या प्रकारचा पुढचा बघा द सेंटेन्स इन द पॅराग्राफ हॅव बीन जम्बल्ड rearrange the following sentence into meaningful sequence बघा the sentence in the paragraph have been jumbled हे सेंटेन्स दिले त्याला जंबल मध्ये म्हणजे खाली वरी दिलेले आहेत तुम्हाला त्यांना रिअरेंज करायचे म्हणजेच काय तर त्याची एक सिक्वेन्स लावायची आणि मिनिंगफुल सिक्वेन्स लावायचा अर्थपूर्ण सिक्वेन्स पहिल्यांदा वाचून घ्यायचं पूर्ण आणि मग ऑप्शनवर जायचं कट कसे होतील हे बघायचं बघा पहिल्यांदा वाचूया With the advices received, he was able to rule his people peacefully for many years. बघा, with the advice he received. त्याला ॲडवाइस ही जी मिळाली ही वॉज एबल टू रूल हिज पीपल पीसफुली आणि त्या ॲडवाइसचा वापर करून तो त्याच्या लोकांवरती रूल म्हणजे शासक तो त्याच्या लोकांवरती शासक करत होता पीसफुली एकदम शांततेने अनेक वर्ष तो त्याच्या लोकांवरती त्याला मिळालेला ॲडवाइसचा वापर करून तो करत होता डायरेक्ट ॲडवाइस येईल का नाही म्हणजे ए असणारा ऑप्शन काय असणार कट होणार एच आहे का इथे नाहीये म्हणजे ए झालं आपलं दुसरं बघा द किंग हॅड अ काइंड हार्ट अँड हिज पीपल लव्ड हिम जो राजा होता काइंड हार्ट म्हणजे एकदम दयाळू हृदयाचा होता दयाळू मनाचा होता आणि त्याचे लोक त्याला प्रेम करायचे
आता बी पासून मित्रांनो डायरेक्ट राजाबद्दल होईल का? नाही, म्हणजे बी तुमचा ऑप्शन बघा पहिला आहे ते रॉंग झालंय. सी बघा, ही वुड सीक ऍडवाइस फ्रॉम हिज काउन्सिल ऑफ चिफ्स. तो त्याच्या चीफ कडून जे मुख्य असतील त्यांच्या कमिटीमधले लोक, डिस्पाइट हिज एज अँड पोझिशन, त्या राजाचं वय आणि त्याची पोझिशन असून सुद्धा तो त्याच्या जे चीफ होते त्याची मंत्रिमंडळामध्ये लोक होते त्यांचा तो काय करायचा ऍडवाइस घ्यायचा. ओके, मग हा ऍडवाइस घ्यायचा तर मग हे ए ला कोरिलेट होऊ शकतं. ओके, म्हणजे सी पासून येऊ शकतं. परंतु ही डायरेक्ट याच्यानुसार येणार, प्रोनाउन पासून नाही येणार. मग हिच्या आधी काहीतरी पाहिजे. मग डी उरलाय. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग हु रूल्ड द लँड ऑफ ओकायको. आता मित्रांनो हे वन्स अपॉन अ टाइम पासून वाक्य असतात ना, इथूनच वाक्याची सुरुवात असते. ओके, मग बघा डी पासून आहे, डी पासून दोन आहेत. पहिलं वाचूया. वन्स अपॉन अ टाइम, एकेकाळी, देअर वॉज अ किंग, एक राजा होता, हु रूल्ड द लँड ऑफ ओकियोग्यो. ओकियोग्यो नावाची जी लँड होती, भूमी होती, त्या भूमीवरती तो राजा सत्ता करायचा. ओके, आता दुसरं बघा, दुसरं इथे ए दिलंय. विथ द ऍडवाइस आहे का काही संबंध? नाही. मग उरला आपला हा जो चौथा आहे. आता बघा पूर्ण वाचा. बी काय म्हणतो? सत्ता करायचा. द किंग हॅड अ काइंड हार्ट अँड हिज पीपल लव्ड हिम. आता बघा इथे दिलंय राजा होता, मग किंगला कोरिलेट करणारा हा शब्द झाला इथे. मग कोरिलेट संबंध जोडणारे शब्द बघायचे. मग राजा कसा होता? काइंड हार्ट, दयाळू मनाचा होता आणि त्याचे लोक त्याच्यावरती प्रेम करायचे. नंतर बघा बी पर्यंत आलं. नंतर आलं सी. ही म्हणजे कोण? तो राजा. ही वुड सीक ऍडवाइस, सीक म्हणजे घेणे. तो ऍडवाइस घ्यायचा, सल्ला घ्यायचा. कुणाकडून? तर त्याच्या मंत्रिमंडळातील जे चीफ लोक होते, प्रमुख लोक होते मंत्रिमंडळातील, त्यांच्याकडून ऍडवाइस घ्यायचा. डिस्पाइट हिज एज अँड पोझिशन, राजाचं जरी एक मोठं पद होतं, त्याचं वय जरी झालेलं होतं, तरी सुद्धा तो आपल्या याच्याकडून काय घ्यायचा? ऍडवाइस घ्यायचा. आणि चौथा उरलेला ए. विथ द ऍडवाइस ही रिसिव्ड, आणि त्याच्या लोकांकडून त्याला जी ऍडवाइस मिळेल, बघा ऍडवाइसला कोरिलेट झाला. ऍडवाइस, त्या मंत्रिमंडळाकडून त्याला जो ऍडवाइस मिळायची त्याचा वापर करून तो रूल करायचा लोकांवरती पीसफुली, शांततेने. ओके, मग डीबीसी हा चौथा बरोबर आहे. ओके, चला आता नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 12. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. पॅसिव्ह व्हॉइस बघा, आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. बघा, आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट हा पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला करायचं. याचं पहिला ऑप्शन येतो द असाइनमेंट हॅव नॉट बीन कम्प्लिटेड बाय मी. ओके, दुसरा म्हणतो द असाइनमेंट वर नॉट बीन कम्प्लिटेड बाय. थर्ड म्हणतो द असाइनमेंट वर नॉट कम्प्लिटेड बाय मी. आणि चौथा म्हणतो द असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लिटेड बाय मी. पहिला महत्वाचं मित्रांनो, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना यामध्ये टेन्स कुठला विचारला हे बघायचंय. ओके, आता इथे बघा सब्जेक्ट आय झाला, नंतर हॅड वापरलाय, फॉरचा तिसरा फॉर्म सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. हा तुमचा पास्ट परफेक्टचा रचना आहे. मग पास्ट परफेक्टचा रचना असल्यामुळे तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचं एक स्ट्रक्चर आहे. ओके, तर याच्या स्ट्रक्चरमध्ये बसणार एकच आहे, ऑप्शन नंबर 4. आता बघा कसं येतं. ऍक्टिव्ह व्हॉइस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं? सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं. बघा सब्जेक्ट काय झालं? आय, वर्ब कंप्लीट झाला आणि काय कंप्लीट केली? असाइनमेंट. म्हणून सुरुवातीला ऑब्जेक्ट द असाइनमेंट आला. नंतर आपल्याला बघायचं हॅड आहे का, तर हॅड तिन्ही वाक्यामध्ये कुठं आहे? पहिल्याच्यात आहे का? नाही. दुसऱ्याच्या आहे का? नाही. तिसऱ्या याच्यात नाही. मग हॅड घेतला आपण. नंतर निगेटिव्ह असल्यामुळे नॉट जशाला तसं. नंतर काय घ्यायचं आपल्याला? बीन घ्यायचं. कंप्लीटचा V3 कम्प्लिटेड. नंतर घ्यायचं आहे बाय आणि आयचं कन्व्हर्जन मी. ओके, म्हणून बघा इथे द असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लिटेड बाय मी या पॅटर्न मध्ये आलेलं आहे. बघा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना काही बदल होतात. आयचं होतंय मी, हिचं हिम, शीचं हर, यूचं यू, इटचं इट, देचं देम, वीचं अस. ओके, पॅसिव्ह करत असताना अर्थ बदलला नाही पाहिजे बरं मित्रांनो. बघा काय म्हणतो, आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. मी असाइनमेंट पूर्ण केलेली नव्हती. आणि हे काय म्हणतो? द असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लिटेड बाय मी. असाइनमेंट कंप्लीट करण्यात आलेली नव्हती. कुणाकडून? माझ्याकडून. ओके, चला नेक्स्ट बघा. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. बघा पहिलं काय म्हणतो, ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर टू रिफ्रेन डॅश डॅश एक्सरसाइजिंग फॉर अ फ्यू वीक्स. बघा, ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर. त्याला डॉक्टरकडून सांगण्यात आलेलं होतं. टू रिफ्रेन, ओके, डॅश एक्सरसाइजिंग फॉर अ फ्यू वीक्स. मग विथ, फ्रॉम, ऑफ की ऑफ. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 2 फ्रॉम. ही फ्रेझल वर्ब आहे. तुम्हाला प्रिपोजिशन ही फ्रेझल वर्ब काय माहिती असणं आवश्यकच आहे. रिफ्रेन नंतर नेहमी 100% फ्रॉम येतं, म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणं. रेफरेन फ्रॉमचा पूर्ण एकट्ठा अर्थ होतो दूर राहणं. बघा, ही हॅज बीन टोल्ड बाय द डॉक्टर. डॉक्टरकडून त्याला सांगण्यात आलेलं होतं की किंवा काही आठवड्यासाठी तुम्ही एक्सरसाइज, व्यायाम करण्यापासून दूर राहायला पाहिजे. ओके, पुढे बघा.
चूज द अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. क्वेश्चन टॅग बघा, वी हॅव रिसीव्ड ऑल द असाइनमेंट डॅश. बघा क्वेश्चन टॅग तुम्हाला सांगितलं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, मॉडल ऑक्झिलरी असेल एम इज आर कॅन कुड शाल शुड तर त्याचं निगेटिव्ह होणार, कॅनचं कॅन्ट होईल, हॅवचं हॅवंट होईल, शुडचं शुडंट होईल, हॅडचं हॅडंट होईल. वाक्य पॉझिटिव्ह आहे मग निगेटिव्ह करायचं तर मग हॅवचं काय होईल, हॅवंट होईल. आणि जो आपल्याकडे प्रोनाउन आहे तो जशाल तसा राहील. जर प्रोनाउन दिलेलं नसेल, व्यक्तीचं नाव दिलं असेल, समजा शैलेश नाव दिलं तर शैलेशसाठी ही घेऊया, सीता नाव दिलं तर सीतासाठी शी घेऊया. ओके, पीपल असेल तर अनेक असल्यामुळे तिथे दे घेऊया. ओके बघा आता वी हॅव रिसिव्ड, हॅव दिलेलं आहे म्हणून हॅवचं निगेटिव्ह हॅवंट झालं आणि उरला वी, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आलेलं आहे. नंतर बघा, replace the underlined words or words with the correct one once from the given option to make the sentence coherent. Okay, एररचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा आता, if I am you I would be careful how I talk to seniors. बघा if I am you I would be careful how to talk to seniors. बघा जर मी तुझ्या जागी असतो तर. मित्रांनो जर तर अड दर्शवणारे जे वाक्य असतात त्यावेळेला तुम्हाला इफ जोडत असताना आय समोर वरचा वापर करावा लागतो. नॉर्मली आय समोर वॉजच असतं, परंतु तुम्हाला आय समोर जर तरची अड दर्शवायची असेल तर तुम्हाला वरचा वापर करावा लागतो. मग इथे उरला ऑप्शन नंबर 2 आय वर, म्हणजे ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर आहे. इफ आय वर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर आय वुड बी केअरफुल हाऊ आय टॉक टू सिनियर्स. जर मी तुझ्या जागी असतो तर मी सिनियर लोकांची कसं बोलायचं असतं याची मी काळजी घेतली असती. ओके, चला मित्रांनो आजचे महत्त्वाचे प्रश्न संपलेत. आता सर्वात महत्त्वाची इन्फॉर्मेशन. ओके, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे आणि कोर्स हा लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये आहे. 30 दिवसाचा कोर्स आहे, सोमवार ते शनिवार हा चालतो. ओके, आणि या कोर्समध्ये तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, बोलायचं कसं, सर्व काही तुम्हाला यामध्ये शिकवण्यात येणार आहे. व्होकॅब्युलरी बिल्डिंग, तुमचा शब्दसाठा कमी असेल शब्दसाठा भक्कम करण्याची जबाबदारी माझी. नंतर आहे बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर. ज्या लोकांचं ग्रामर कच्चं असेल, बोलताना छोट्या छोट्या चुका होत असतील, स्मॉल मायनर मिस्टेक होत असतील तर त्या कशा कव्हर करायच्या ग्रॅमॅटिकल पोर्शन मार्फत, ते सुद्धा आपण क्लासमध्ये प्रॅक्टिस स्वरूपामध्ये घेतो. प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतो. नंतर आहे बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, नंतर प्रॅक्टिस एक्सरसाइजेस. प्रत्येक टॉपिकच्या तुम्हाला 30 डेजच्या 30 तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज मिळणार आहे. जास्तीत जास्त सेंटेन्स तुमच्याकडून बोलून आणि रायटिंग स्वरूपामध्ये सुद्धा कव्हर करण्यात येणार आहे. नंतर येतो ग्रुप डिस्कशन. तर क्लासमध्ये आपल्या ग्रुप डिस्कशन, डिबेट कॉम्पिटिशन या सर्व तुम्हाला कम्युनिकेशनच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सर्व तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहोत. मित्रांनो या कोर्सची अगोदर फीस होती 2499, परंतु आता ऑफर प्राइस आहे 599. ओके, हा कोर्स तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा आहे. रेकॉर्डेड पाहिजे असेल तर डिजिटल जे की अकॅडमी या ॲपवरती रेकॉर्डेड मिळणार आहे तुम्हाला, आणि लाईव्ह करायचं असेल तर तुम्ही मला या 8208253845 या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. चला तर मित्रांनो येथेच थांबूयात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.